बारिश कर दे यीशु, रूह की बारिश कर, रूह की बारिश कर दे यीशु, रूह की बारिश कर, अपने मसीह से भर दे यीशु, रूह की बारिश कर। प्रत्येकाने या गीताच्याद्वारे पवित्र परमेश्वराला पुकारायचं आहे. सगळ्यांनो प्रत्येकाने या गीताच्याद्वारे पवित्र आत्म्याला पुकारायचं आहे. सगळ्यांनो प्रत्येकाने या गीताच्याद्वारे पवित्र परमेश्वराची आपण समोर नाचून हाताला वाजवून पवित्र परमेश्वराला धन्यवाद देऊया. हालेलुया हालेलुया धन्यवाद प्रभु येशू हालेलुया. रूह की बारिश कर दे यीशु, रूह की बारिश कर, रूह की बारिश कर दे यीशु, रूह की बारिश कर. हालेलुया धन्यवाद यीशु यीशु तेरी आराधना करते
घरामध्ये घंटा बसून जेव्हा पुकारत आहात, जेवढं प्रार्थना करत आहात, जेवढं आराधना करत आहात, जेवढं वर्षिप करत आहात, जेवढं प्रार्थना करत आहात, जेवढं पुकारत आहात, पवित्र आत्मा आशीषची वाणी ते गाण्यामध्ये घुसली जाओ आणि ते चांगलं आहे ते आशीष बसली जायची आशीष नावात. पवित्र आत्मा सी घडी हर एक बंधन तुटलं जाऊन पिता ही प्रजा आशीषित ब्लेस येशू आशीषची नावात. आपल्या हाताचं काय सिगडी सामर्थ्य नावात मी हर एकांना आशीषित ब्लेस करतो येशू ख्रिस्ताच्या नावात. आपल्या हाताच्या करा आणि मोठ्या तारीफ करा. आणि वचन क्रमांक 12 योहान ख्रिस्त वर्तमान अध्याय क्रमांक 1 आणि वचन क्रमांक 12. परंतु जितक्याने त्याचा स्वीकार केला तितक्यांना म्हणजे त्याच्या नावावर विश्वास ठेवणाऱ्यांना त्याने देवाचे मुले होण्याचा अधिकार दिला. हालेलुया हालेलुया. बोले येशू मसीह की जय. हालेलुया हालेलुया. प्रियाने योहानाचे पुस्तक खोला हर ठिकाणी अध्याय 1 आणि वचन 12. त्याच्यामध्ये या प्रकारे लिहिलं गेलं की परंतु जितक्याने परमेश्वरावर विश्वास ठेवला तितक्याने त्याने मुले होण्याचा अधिकार दिला. हालेलुया हालेलुया. हालेलुया हालेलुया. परंतु जितक्याने त्याचा स्वीकार केला तितक्यांना म्हणजे त्याचे नावावर विश्वास ठेवणाऱ्यांना त्याने देवाचे मुलं होण्याचा अधिकार दिला. या प्रकारे लिहिलं गेलं की जितक्याने त्याचा स्वीकार केला, जेवढ्याने त्याचा स्वीकार केला तितक्यांना तेवढ्यांना प्रभूची मुलं आणि मुली होण्याचा अधिकार दिला. हालेलुया हालेलुया. 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 बोले येशू मसीह की जय. हालेलुया. हालेलुया. हो सकता है प्रियांनो योहानाचे पुस्तक खोला हर एकाने तिथे लिहिलं गेलं अध्याय 1 आणि 12 मध्ये परंतु जितक्याने त्याचा स्वीकार केला तितक्यांना देवाची मुले होण्याचा अधिकार दिला. हालेलुया. हालेलुया. हो सकता है प्रियांनो आज मी तुम्हाला सांगायला येतील आहे या ग्राउंड मध्ये की हो सकता है प्रियांनो आजपर्यंत प्रियांनो स्वतःला तुम्ही ओळखले नसेल आणि प्रियांनो तुम्ही प्रार्थनेला येत असेल पण प्रियांनो अगर तुम्हाला पहचान झाली नसेल प्रभू येशू मसीहची ओळख झाली नसेल प्रियांनो हो सकता है प्रियांनो एक जेव्हा बीमारी समस्या प्रॉब्लेम आपल्यामध्ये पडते
या गरजा समस्या आहेत तुझ्या प्रियानं आपल्याला प्रियानं ते दाबत असतं, खालतीच्या खालती झुकवत असतं. पण प्रियानं आज तुम्हाला मी सांगायला दिलं आहे की ना बिया ना घबरा. आज अगर तुम्ही प्रभूला ग्रहण केलं आहे, अगर प्रभूला आज प्रभूवर तुम्ही विश्वास केला आहे, त्या प्रभूला प्रियानं प्रभूवर प्रार्थना करणार, प्रभूवर तुम्ही विश्वास केला आहे, त्या प्रार्थना करणारे जन बनलात, तो प्रियानं मी तुम्हाला दर्शवायला दिला, सांगायला दिला आहे की आता तुम्ही साधारण व्यक्ती नाही आहात, तुम्ही असं तसं नाही आहात. या प्रकारे सांगितलं की जेवढ्यांनी प्रभूवर भरोसा ठेवला, जेवढ्यांनी प्रभूवर भरोसा ठेवला, तेवढ्यांना प्रभूने मुले होण्याचा अधिकार दिला, या मुली होण्याचा अधिकार दिला. हो सध्या प्रियाने या ग्राउंड मध्ये कोणी प्रियांनो आज तुम्हाला मी सांगायला दिला की या ग्राउंड मध्ये कोणी बिमार आहे, या तास आहे प्रियाने नाही इलाज बिमारीमुळे झुंजत आहे जिकडे तिकडे आणि या ग्राउंड मध्ये बसेल आहे, तर प्रियानो असं मी सांगायला दिला की आज तुम्ही साधारण व्यक्ती नाही आहात. अगर प्रियानो वचन मध्ये या प्रकारे लिहिलं गेलं की जेवढ्याने तुझा भरोसा ठेवला, जेवढ्याने प्रभूला ग्रहण केलं, तेवढ्याने प्रभूने संतान होण्याचा अधिकार दिला, अरे मुलं होण्याचा अधिकार दिला, मुली होण्याचा अधिकार दिला. तो हो सकता है प्रियानो आज तुमच्यामध्ये प्रियानो तुम्हाला एक प्रभूने अधिकार दिलेला आहे, एक तुम्हाला शक्ती दिलेला आहे. प्रियानो आपल्या स्वतःला तुम्ही ओळखायचा प्रयत्न करा, ना बिया ना घाबा. हो सकता है प्रियानो अगर तुम्हाला दाबत असेल तर प्रियानो मुखातून शब्द काढणे सहाय्य चाल मी आज प्रभूचा मुलगा नाही मुलगी आहे, चांगला मुलगा आहे, चांगली मुलगी आहे. तर बाप प्रियानो आपल्याला जर तुम्हाला जर मुलं आणि मुला होण्याचा अधिकार देत असेल तर प्रियानो मी तुम्हाला सांगायला दिले आहे की तुम्हाला कधी तो सोडणार नाही, टाकणार नाही नासरीच्या नावात. यस आमेन. हालेलुया. हालेलुया. बोले यीशु मसीह की जय. प्रियानो अधिकार विषयी आज मी तुम्हाला सांगणार आहे की प्रियानो प्रभू येशू मसीहने तुम्हाला एक अधिकार दिला आहे की मुलं आणि मुलं होण्याचा अगर प्रभूला तुम्ही ग्रहण केलं, प्रभूवर अगर तुम्ही भरोसा ठेवला आहे तर प्रियानो तुम्ही घाबराना, तुम्ही भियाना, तुम्ही साधारण व्यक्ती नाही आहात. प्रियानो आता तुम्ही कोणाचे प्रियानो हो सकता है प्रियानो तुम्ही आता साधारण जण नाही आहात, तुम्ही परमेश्वराचे मुलं आहात, प्रभूची तुम्ही मुलगी आहात. हो सकता है प्रियानो लाडकी मुलगी आहात, लाडका बाळक आहे प्रियानो. हो सकता है प्रियानो असं जर तुम्हाला मनामध्ये विचारत असेल की माझे कोणी नाही आहे, कोणी नाही आहे, पण आज प्रियानो तुम्हाला मी सांगतो की जेव्हा माणसाला समस्या येते, जेव्हा प्रॉब्लेम येतो, अडचण येतात, जेव्हा प्रियानो एक व्यक्तीला वाटत असतं की माझ्या दुनियामध्ये कोणी नाही आहे, मला कोण बघणार आहे, माझे काय होणार आहे, पुढे मी जीवन कसं जगणार आहे. पण प्रियानो मी तुम्हाला सांगायचं की हो सकता परिवाराने साथ सोडला असेल, या घराच्या लोकांनी साथ सोडला असेल, की कोणत्या बाईला नवऱ्याने सोडून दिलं असेल, त्या प्रियानो कोणी बाईने नवऱ्याला सोडून दिलं असेल, या प्रियानो मी तुम्हाला सांगतो की तुमच्या हातून एखादा धंदा सुटला असेल, त्या नोकरी पण सुटली असेल, या प्रियानो सर्व काही सुटलं गेलं असेल आणि आज मी विचार करत असेल की मी एकटा नाही एकटा आहे, माझ्या संगती कोणी नाही आहे. पण प्रियानो आज मी तुम्हाला सांगायला दिलं आहे की तुमच्या तोंडाचे शब्द बंद करा, कारण की तुम्ही एकटं नाही आहात, तुम्हाला कोणी ओळखणार आहे, तुम्हाला तुमची कोणी काळजी घेणार आहे, तुमचा श्वास चालू ठेवणार आहे, तुमचा हाड रक्त मांस सुरक्षित करणार आहे, तुम्हाला बाळक कोणी देणार आहे, या प्रियानं तुम्हाला तुमचा आशीष तुम्हाला कोणी देणार आहे. त्याचं नाव आहे प्रियानं प्रभू येशू मसीह. आणि तो सांगतो प्रियानं की तुम्ही अगर तुम्ही माझ्यावर ईमान ठेवला आहे, तुम्ही माझ्यावर भरोसा ठेवला आहे, तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवला आहे, तर प्रियानं प्रभू येशू मसीह सांगतो की आज तू साधारण नाही आहे, तू एरगेला नाही आहे. सांगितलं की तुला खाती मान करून चालायची गरज नाही आहे, मान झुकून चालायची गरज नाही आहे, बेशरम होऊन चालायची गरज नाही आहे. तो प्रभूचा आत्मा सांगतो अगर तू माझ्यावर भरोसा ठेवला आहे, तुझा मुख कधी मी लज्जेने काळवंट होऊ देणार नाही. सांगितलं गेलं किती पण तुफान येईल, किती पण समस्या येतील, किती पण प्रॉब्लेम येतील, स्तोत्र संहितामध्ये असं लिहिलं गेलं की जेवढ्यांनी प्रभूवर भरोसा ठेवला त्याचं मुख कधी लज्जेने काळवंट होणार नाही. सांगितलं त्याचा बिझनेस कधी काळा होणार नाही, सांगितलं रुपया कधी काळा पडणार नाही, त्याचा हड्डी कधी काळा पडणार नाही, त्याचा दिमाग कधी काळा पडणार नाही, त्याचा मांस कधी काळा पडणार नाही, त्याच्या परिवाराचं लोक कधी काळा पडणार नाही. तर प्रियानं सूर्याप्रमाणे ते चमकत राहतील नास्रीच्या नावात. यस आमेन. प्रियानं तुमचा बिझनेस रुपया चमकत राहणार आहे नास्रीच्या नावात. यस आमेन. प्रियानं तुमचा मुख कधी लज्जेने काळवंट होणार नाही, चमकणार आहे नास्रीच्या नावात. यस आमेन. तुमचा भरोसा प्रभूवर आहे, तुमची डोळ्याची लाईट चमकत राहणार आहे नास्रीच्या नावात. यस आमेन. या प्रकारे लिहिण्यात गेले आहे जेवढ्यांनी प्रभूवर भरोसा ठेवला त्याचा मुख कधी काळवंट होणार नाही, ते आशीष होणार. प्रियानो प्रभूचा वायदा आहे. प्रभू येशूने सांगलो की अगर प्रभूवर तुम्ही आज विश्वास ठेवला आहे तर प्रभूचं वचन म्हणतं की तुम्हाला आज प्रभूने संतान होण्याचा अधिकार दिला, सांगितलं गेलं आशीर्वाद होण्याचा अधिकार दिला, अरे भीक मागायचा अधिकार नाही दिला आहे. प्रियानो तुम्ही ओळखा स्वतःला, प्रियानो बिमार राहण्याचा अधिकार तुम्हाला दिला आहे, प्रियानो प्रभूने मुला होण्याचा अधिकार दिला आहे. तुमच्यामध्ये एक सामर्थ्य आहे, तुमच्यामध्ये एक सत्य आहे प्रियानो, चमत्कार जो प्रियानो आहे अरे बाहेर नाही आहे, तुमच्या आतमध्ये आहे. प्रियानो विश्वास जो आहे तो बाहेर नाही, माणसाला
प्रियानं. अगर विश्वास तुम्ही जागवाल आणि सुद्धा वागण्याचा प्रयत्न कराल की मी डाऊन होण्यासाठी मी माझं मुख जे आहे सांगितलं माझं मान आहे लोकांच्या समोर मी खालती मान वाकडी करून चालण्यासाठी प्रभू न्याय मला बनवला आहे. तर मी आज कोणाचा या व्यक्तीचा मुलगा नाही आहे, त्या व्यक्तीचा मुलगा नाही आहे. मी परमेश्वर गाडपूरचा स्वामी आहे ज्याच्याकडे अधोलोकच्या सुखलोकच्या सांगितलेले चावे आहेत. ते नरक आणि स्वर्गाचा अधिकार त्या व्यक्तीला आहे. तो पवित्र परमेश्वर त्याचा मी मुलगा आहे आणि त्या मुलगा मी आहे त्याचा मी मुलगा आहे आणि मला भीक मागायची गरज पडणार नाही, मला तुकडे मागायची गरज पडणार नाही. तो पवित्र परमेश्वर माझ्या जरूरती पूर्ण करणाऱ्या नावाच्या नावात यस आमेन. हालेलुया. बोले यीशु मसीह की जय. आज प्रियानं आज अगर तुम्ही जाणता आणि ओळखता की मी आज विश्वास ठेवला आहे तर आज मी येशूचा मुलगा झाला, मी विश्वास ठेवला आहे परमेश्वराची मी मुलगी झाले. तर प्रियानं तो बाप मी प्रियानं मी तुम्हाला सांगतो अगर तुम्ही प्रभूवर विश्वास ठेवला आहे तर तो स्वर्गाचा बाप प्रियानं तो जाणतो की तू माझं बेटी आहे, तू माझी मुलगी आहे. तो बाप प्रियानं या ग्राउंड मध्ये एकेकाला सोडणार नाही, कुणाला पण टाकून ठेवणार नाही. तो भरपूर पाहिजे तेवढा आशीष देणार आहे आशीषच्या नावात. यस आमेन. नेक्स्ट वचन पढ जरा. पहिल्या राजाचे पुस्तक अध्याय क्रमांक 10 आणि वचन क्रमांक 5. पहिल्या राजाचे पुस्तक अध्याय क्रमांक 10 आणि वचन क्रमांक 5. त्याच्या मेजवानीतील पक्वाने त्याच्या कामदारांची आसने व त्याच्या मानकऱ्यांची खिदमत व त्याचे पोशाख त्याचे पहिले प्रकार व परमेश्वराच्या मंदिरात चढून जावयाचा त्यांच्या तो जिना ही सगळी पाहून सभीची राणी गांगारून गेली. हालेलुया. अरे कोण आहे प्रियानो? सुलेमान आहे प्रियानो. परमेश्वराचा एक अभिषेक जन आहे प्रियानो. परमेश्वराचा एक भक्त आहे प्रियानो. आणि जेव्हा प्रियानो या परमेश्वराचा जन आहे आणि प्रियानो सुलेमान जेव्हा मंदिर बांधायला घेतलं, सर्वात मोठं मंदिर बांधायला घेतलं परमेश्वराचं, तेव्हा प्रियानो त्याचं नोकर कसं असायचं, ते चाकर कसं असायचं, आराधना करणारे लोक कसं असायचं प्रियानो, प्रचार करणारे लोक कसं असायचं, प्रार्थना करणारे लोक कसं असायचं, अरे प्रियानो कामदार करणारे लोक कसं असायचं प्रियानो, सेवकाई करणारे लोक कसं असायचा, सर्व प्रियानो सांगितलं गेलं पाहिलं गेलं. जी सभाची राणी होती प्रियानो बाहेर विदेशी देशून आलंय आणि प्रियानो त्यांनी पाहिलं ते लोक कशा प्रकारे बसतात, कशा प्रकारे उठतात, कशा प्रकारे मंदिराचं काम करतात, कशा प्रकारे पुढे जातात, कुठून हे सर्व सामान येतात. जास्त प्रियानो ती सभाची राणी होती. त्याने प्रियानो याची चाल चलन ओळखले. जेव्हा चाल चलन ओळखले तेव्हा प्रियानो वचन मध्ये असं लिहिलं गेलं की सोनं गंध सुरू जेवढं पाहिजे तेवढं धान प्रियानो सभाची राणी सुलेमानला देऊन गेले नासरीच्या नावात. यस आमेन. प्रियानो आशीष कुठे आहे प्रियानो? जेव्हा सुलेमानला धन सभाची राणी जेव्हा भेटायला आले तेव्हा प्रियानो धन केव्हा दिलं प्रियानो? त्यांनी मला जाणलं ओळखलं हे लोक कशा प्रकारे चालतात, हे लोक कशा प्रकारे उठतात, हे लोक कशा प्रकारे काम करतात, हे लोक कशा प्रकारे आज्ञाकारी आहात. याच प्रियानो याच्या पहिले त्यांनी पालन केले की याचे ढंग मला चेक केला की कशा पद्धतीने उठतात, कशा पद्धतीने चालतात प्रियानो, लोकांची कशा पद्धतीने वागतात, कशा प्रकारे बोलतात. आणि प्रियानो जेव्हा सभेचे राणी चेक केलं सुलेमानला आणि प्रियानो उत्तर देण्यासाठी सुलेमान प्रियानो याच्याकडे बुद्धी होते आणि जास्त प्रियानो त्याच्यानंतर सुलेमान जो चलाक होता, परमेश्वराचा आत्मा याच्यावर बसत होता आणि प्रियानो फटाफट सुलेमानने उत्तर दिलं आणि सर्व कामकाज पाहिलं त्याने. सभाची राणी खुश झाली आणि खुश झाल्यानंतर प्रियानो पाहिजे तेवढं धन प्रियानो सुलेमानला त्या रात्री घेऊन गेले नासरीच्या नावात. यस आमेन. आजच्या दिवसानंतर प्रियानो अगर तुम्ही परमेश्वराचं संतान आहात, मुलं आहात प्रियानो, अगर तुम्ही ईमान ठेवता प्रभूवर आणि विश्वास करता प्रियानो तर कधी भीजाच नका, कधी घाबरजाच नका. हे नका सांगत की माझं काही नाही होणार असं. तुमचं मुख प्रियानो सामान जवळ ठेवतात आणि मुखातून चांगले शब्द काढतात, चांगले पॉझिटिव्ह शब्द काढतात. आणि प्रियानो जेव्हा चांगले शब्द काढाल तेव्हा प्रियानो परमेश्वराचा आत्मा अगर प्रियानो सुलेमानचे लोकांचे प्रियानो उठणं बसणं काम करणं सेवकाई करणं पुढे जाणं प्रियानो इमानदारीने चालणं सभाची राणीला जेव्हा पसंत पडलं तेव्हा प्रियानो त्यांनी चेक केलं तर पाहिजे एवढं धन घेऊन गेलं. अगर परमेश्वराचा आत्मा अगर तुमचं उठणं चेक करणार, बसणं चेक करणार, प्रार्थना चेक करणार, बोलणं चेक करणार, आराधना चेक करणार, प्रियानो प्रार्थना चेक करणार, तुम्ही कशा पद्धतीने येता, कशा पद्धतीने आराधना करता, कशा पद्धतीने बायबल वाचता, कशा पद्धतीने दान दसवा देता, कशा पद्धतीने भेटी अर्पण करता, लोकांना कशा पद्धतीने
तुमची मदत करतात. प्रियानं अगर प्रियानं परमेश्वराला चेक केला, परमेश्वराने अगर तुम्हाला चेक केलं, अगर तुमचं चाल चललं प्रियानं सप्पाच्या राणीप्रमाणे परमेश्वराला अगर पसंत पडलं आजच्या रात्रीमध्ये, तर परमेश्वराचा आत्मा प्रियानं या प्रकारे करणार की प्रियानं सप्पाचे राणी सुलेमानला पाहिजे धन देऊन गेला. तर परमेश्वराचा आत्मा लाडक्या बाईला, लाडकी मुलीला प्रियानं अगर तुमचं बोलणं सही आहे, अगर तुमची बायबल वाचणं बरोबर आहे, तर प्रियानं प्रार्थना बरोबर आहे, चाल चलणं बरोबर आहे, तर प्रियानं काना नाईलाज बिमारी असेल, हो सकता तुम्हाला डॉक्टरने घाबरवलं असेल, पण अगर तुमचं उठणं बसणं सही आहे, तर प्रियानं प्रभूचा आत्मा सांगतो की चाल आजपर्यंत दुसऱ्याची मुलगी होतीस, तिसऱ्याची मुलगी होतीस, पण ते प्रभूचा आत्मा सांगतो की ना आज तुला मी माझी मुलगी करतो, माझा मुलगा करतो. आणि सपाच्या राणीने जेवढं धान दिला तेवढा अधिक परमेश्वराचा आत्मा तो बिझनेस ती सेवकाई, ती आशीष, ती चंगाई, ती आरोग्य तुम्हाला देऊन जाईल आशीषच्या नावात. यस आमेन. बोले यीशु मसीह के जय. हालेलुया. हालेलुया. हो सकता है प्रियानो आज सर्व काही सांगितलं गेलं स्तोत्र संहितामध्ये, सांगितलं प्रियानो 34:5 मध्ये सांगितलं गेलं की जेवढ्याने त्याच्याकडे पाहिलं त्याचे मुखे कधी रजनी काळवंट होणार नाही. हो सकता है प्रियानो आज काळ झालं असेल, काही पण कोणाची किडनी काळी पडली असेल, बिझनेस पण धंदा पण काळ पडला असेल, लोक झाला असेल, कोणाचं काम धंदा मेला गेला असेल, रुपया मेला गेला असेल, सर्व काळ झालं असेल, डोळ्याच्या समोर अंधेरा असेल, त्या डोळ्याच्या समोर काळ झाला असेल, अंधेरा असेल, जगाची आशा नसेल. प्रियानं मी परमेश्वराचा आत्मा सांगतो की अगर परमेश्वराकडे पाहत आहेस, अगर तू फैसला केलास की आजच्या नंतर रोज मी प्रार्थनाकडे पाहणार, आजच्या नंतर रोज मी पवित्र शास्त्राकडे पाहणार, बायबल वाचण्याकडे पाहणार, संडेच्या दिवशी पाहणार, आराधना मी पाहणार, तर या प्रकारे बायबल मध्ये लिहिलं गेलं की आजच्या दिवसानंतर तुझी हड्डी, तुझे मांस, तुझे रक्त, डोकं कधी तो एक पण एक पडणार नाही, तो भले चांगला राहणार आहे नासरीच्या नावात. यस आमेन. बोले यीशु मसीह के जय. हो सकता है प्रियानं लोकांनी तुमची नाम धराई केली असेल, लोकांनी तुमचे तोंडात ताने मारले असेल, लोकांनी तुमचं सिर झुकावलं असेल, लोकांनी तुमची इज्जत उतारली असेल, लोकांनी तुम्हाला काही पण सांगितलं असेल की येतं काहीच करू शकत नाही, येतं बेकार आहात, यांना काहीच मिळणार नाही, एकटा पाहत नाना प्रकारचे सांगून तुमची इज्जत उतारली असेल, प्रियानं नाना प्रकारे सांगून प्रिया तुमचं सर झुकावलं असेल, तुमच्या डोळ्यातून अश्रू काढलं असेल, नाना प्रकारचं केलं असेल, तर परमेश्वराचा आत्मा सांगतो की आज तू माझ्या रिमांड ठेवलास, आज तू माझ्या भरोसा ठेवलास, आजच्या नंतर सांगितलं गेलं तुला मी अधिकार देतो की आजच्या नंतर तू माझी मुलगी आहे, तू माझा मुलगा आहे. आजच्या दिवसानंतर ज्या लोकांनी तुमची नामधराई केली, ज्या लोकांनी तुम्हाला नीच दाखवलं, ज्या लोकांनी तुम्हाला कमी दाखवलं, येणाऱ्या दिवसामध्ये परमेश्वराचा आत्मा पाय घेणार त्याच लोकांसमोर सांगितलं. दावीदला परमेश्वर सांगतो की परमेश्वर की दुश्मनासमोर दावीदाला परमेश्वर सांगतो की तो दुश्मनासमोर ताट भरून जेवशील. याच प्रियानो हो सकता है कोणी झुकवलं असेल, ज्या बिमारीने झुकवलं, ज्या लोकांनी झुकवलं, प्रॉब्लेमने झुकवलं, निराशाने झुकवलं, त्याच्या समोर प्रियानो येणाऱ्या दिवसामध्ये ताट भरून तुम्ही जेवणार आहेस नासरीच्या नावात. यस आमेन. ते सुखाचं भोजन तुम्ही करणार आहेस नासरीच्या नावात. यस आमेन. ते शांतीचं भोजन तुम्ही करणार आहेस नासरीच्या नावात. यस आमेन. ते प्रार्थनेचं भोजन करणार तुम्ही आहेस नासरीच्या नावात. यस आमेन. तुमचं मस्तक उच्च केलं जाईल आहेस नासरीच्या नावात. यस आमेन. सिपाच्या राणीने चेक केलं की सुलेमानचं लोक कशा प्रकारे मंदिराची सेवकाई करतात, सुलेमानचं लोक कशा पद्धतीने भोजन करतात, सुलेमानचं लोक कशा पद्धतीने सांगितलं गेलं सेवकाई करतात, सुलेमानचं लोक प्रियानो कशा पद्धतीने सेवकाई हँडल करतात, सुलेमानचं लोक प्रियानो कशा पद्धतीने चालचलन करतात. या आता सिपाच्या राणीने जेव्हा चेक केलं त्याचं हृदय तुटलं गेलं की ना मी धन घेऊन आला आहे, माझ्याकडे एवढं पैसा, एवढं धन आहे. आज तिचे हृदय तुटलं गेलं, त्यांनी चेक केलं, त्याला पसंत पडलं सर्व काही, मजबूर होऊन अर्पण करून गेला. हो सकता मजबूर होऊन ती सिपाची राणी एवढं धन अर्पण करून गेलं प्रियानो, मंदिर बांधलं गेलं प्रियानो, सुलेमानची इच्छा पूर्ण केली सिपाच्या राणीने. हो सकता प्रियानो आज अगर तुमचं मन प्रियानो, हो सकता तुमचं उठणं, तुमचं बसणं, बायबल वाचणं, प्रार्थना करणं, चालणं प्रियानो, प्रभूमध्ये वाढणं, पवित्रतेचं जीवन बितावणं अगर तुमचं पसंत पडलं प्रभूला, तर प्रियानो मी काय सांगतो, पाहिजे तेवढं जेवढं मागाल तेवढं नाही. वचन मध्ये लिहिलं गेलं सप्पाच्या राणीने खूप अर्पण केलं. परमेश्वराचा आत्मा प्रियानो एक आशीष नाही देणार, तर 3000 आशीष तुमच्या डोक्यावर ठारतील असून आशीषची नावात. यस आमेन. बोले यीशु मसीह के जय. हालेलुया. 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 या प्रकारे लिखले गेलं प्रियानो मार्ची पुस्तक मध्ये
मध्ये असं लिहिलं गेलं 11:23 आणि 24 मध्ये या प्रकारे लिहिलं गेलं की मी तुम्हाला खचित सांगतो की या डोंगराला आपण समुद्रात टाकलं जा तो तसा होईल त्यासाठी बाबा शंका न करता विश्वास ठेवून जे काही मागितलं आहे ते मिळलं आहे. त्याचा प्रियानं तुमच्याकडे कोणाचे शब्द सही आहेत की मी मागितलं ते मला मिळलं आहे, मी विश्वास केला, मी मुलगा आहे, प्रभू माझा बाप आहे, तो मला कधी सोडणार नाही, तुम्हाला काही टाकणार नाही, माझ्या बालकांना कधी निराश होऊ देणार नाही. दुष्ट किती पण चावायचा प्रयत्न करेल, दुष्ट किती पण पळायचा प्रयत्न करेल, पण प्रियानं तुम्हाला मी सांगायला दिलं आहे. लुकाच्या पुस्तकामध्ये 10 आणि 19 मध्ये असं लिहिलं गेलं की जा मी तुला साप आणि विंचू आणि सैतानाच्या शक्तीवर सर्व अधिकार तुम्हाला देतो, तुम्हाला मुळीच बांधणार नाही. त्या प्रकारे प्रभूने अधिकार दिला, जसं मुले होण्याचा अधिकार दिला वापस प्रभू येशू मसीह प्रियानं एक अधिकार देतो की जा मी तुला साप आणि विंचू आणि दुश्मनाच्या शक्तीवर सर्व अधिकार तुम्हाला देतो, तुम्हाला मुळीच बांधणार नाही. हो सकता प्रियानं जो अधिकार तुम्हाला प्रियानं दिला प्रभूने, ज्या प्रियानं जो दुष्ट प्रियानं लुसिफर प्रियानं लोकांना प्रियानं आज कॅन्सर करून मारतो, एपेंडिक्स करून मारतो, डायबिटीस करून मारतो, थायरॉइड करून मारतो, प्रियानं हार्टिंग मोडून मारतो, ऍक्सिडेंट करून मारतो, नाना प्रकारचे मांस कुजून मारतो, लकवा करून मारतो, फार प्रियानं पागल करून मारतो. तो प्रियानं लुसिफर जो आहे दुष्टाचा आत्मा आहे तो नाना प्रकारचे करून लोकांना मारतो. आणि प्रियानं तुम्हाला मी सांगतो तो लुसिफर प्रियानं लोकांना मारत असेल आणि प्रियानं म्हणजे संध्याकाळी प्रियानं गंती करत असेल की आज मी याला मारलं, आज मी त्याला मारलं, आज मी 5,000 मारलं, आज मी 10,000 मारलं, 20,000 मारलं, मारून आणि याला मी नरकमध्ये टाकलं. लुसिफर प्रियानं इष्टाचार मला गंती करत असेल. कधीची प्रियानं तुम्हाला मी आठवण करून देतो 2026 2026 वर्ष अगोदर प्रियानं तो लुसिफर प्रियानं गंती करत असेल की मी कॅन्सरचा पेशंट मारलं, एपेंडिक्सचं पेशंट मारलं, सांगितलं रोगाने मारलं, लकवाचं पेशंट मारलं, सांगितलं थायरॉइडचं पेशंट मारलं, एपेंडिक्सचं पेशंट मारलं, ट्यूमरचं पेशंट मारलं, वाबासीरचं पेशंट मारलं, नाना प्रकारचं पेशंट मारलं. आणि प्रियानं जो लुसिफर जो आहे प्रियानं मी तुम्हाला सांगतो प्रियानं गंती करत असेल आणि प्रियानं त्या समयाला 2026 वर्ष अगोदर प्रियानं ती चावी प्रियानं ते लुसिफर कर होती, दुष्टाकडे प्रियानं होती, नरक सांगितलं गेलं लोकांना मारायचं तोडायचं सर्व काही त्याच्याकडे होतं. त्या टायमाला प्रियानं 2026 वर्ष अगोदर प्रभू येशू मसीह प्रियानं तिथे जाऊन उभा राहिला असेल आणि सांगत असेल की दुष्टा आजपर्यंत याला मारलंस, आजपर्यंत त्याला मारलंस, त्याच्यानंतर बघ त्याच्यानंतर तुला कोणाला मारता येणार नाही. आणि याच प्रियानं जेव्हा प्रभू श्री सामना झाला आणि प्रियानं त्या लुसिफरने सांगितलं असेल की ही चावी जी आहे ही चावी घेण्यासाठी प्रियानो त्या लुसिफरने सांगितलं असेल की पवित्रताचं जीवन जगायला लागला, पवित्रताचं जीवन पाहिजे, तो व्यक्ती पवित्र पाहिजे, तो व्यक्ती साईडला निष्कलंक पाहिजे, त्याच्यामध्ये एक पण पाप नाही पाहिजे आणि त्याला ही चावी भेटली आहे. त्यात प्रियानो त्या लुसिफरला प्रभूने सांगितलं असेल की आज मला चेक कर, मी 33.5 वर्ष जगला धरतीवर पण अगर माझ्यामध्ये एक पण पाप नाही आहे, एक पण वाईट नाही आहे, एक पण काहीच नाही आहे. 33.5 वर्षामध्ये मी माझं पवित्रताचं जीवन बितावलं आहे. आणि जेव्हा लुसिफरला सांगितलं असेल प्रियानो त्यात प्रियानो प्रभूने सांगितलं की आज मी सांगितलं चाव्या मी घेतो तुझ्याकडून. आणि त्या दिवशी प्रियानो त्या लुसिफरच्या हातातून तो अधिकार प्रियानो प्रभू येशू मसीहने चिरून घेतला. कारण येशू मसीह प्रियानो पवित्र होता, त्याच्यामध्ये जेव्हा चेक केलं प्रियानो तर प्रियानो तुम्हाला सांगतो की प्रभूमध्ये एक पण पाप आढळला नाही, एक पण काय पण त्याला आढळलं नाही तर पापी ठरवण्यासाठी प्रियानो. कारण प्रियानो प्रभू येशू मसीह चमत्कारच्या ढंगाने परमेश्वरचा आत्मा प्रियानो त्याच्यावर आला गेला त्या बाईवर आणि चमत्कारच्या रूपाने प्रभू येशू मसीह प्रियानो सांगितले धरतीवर जन्माला आला येशू नासरीचे नाव. येस आमेन. तो प्रियानो प्रभू येशू मसीह चमत्कार आहे, चमत्कार तो प्रियानो प्रभू येशू मसीह चमत्कार आहे. अगर तो परमेश्वराचा आत्मा प्रियानो तुमच्यामध्ये बसणार तुम्ही पण चमत्कार करणारे बनणार येशू नासरीचे नावात. येस आमेन. सांगितलं प्रकटीकरणामध्ये असं लिहिलं गेलं सुखलोक अधोलोकचे चाव्या या कुंज्या प्रभू येशूच्या हातामध्ये आल्या प्रियानो. यासाठी आल्या का आल्या? कारण प्रियानो याने एक पण पाप केलं नाही, प्रियानो याच्यामध्ये एक पण वाईट होतं नाही, एक पण पाप नाही होतं. याच तो प्रियानो प्रभू येशू मसीहने प्रियानो या कुंज्या चाव्या त्याच्याकडून घेतल्या आणि याच तो प्रियानो आपल्या शिष्याला एकत्र केलं, 12 चेल्याला एकत्र केलं आणि सांगितलं अय चला शिष्याला इकडे या. आणि प्रियानो शिष्यावर जेव्हा हात ठेवला आणि प्रियानो त्यांनी प्रार्थना केली आणि सांगितलं जा तुम्हाला मी आज अधिकार देतो, तुम्ही गावोगावी जा आणि सांगितलं भूत काढा, बिमारे काढा, प्रचार करा, सुसमाचार वाटा, हे आशीष मी तुम्हाला देतो. आणि या तो प्रियानो ती आशीष प्रियानो आज तुम्ही मुलांना जेवढे प्रभूचे मुलं आहात जेवढे मुले आहात त्यांना परमेश्वराचा तो अधिकार दिला आहे की याच्यानंतर तुम्ही सापाला विंचूला रोंदालेस नासरीच्या नावात. येस आमेन. प्रार्थना करणारे लोक प्रियाने कर्जात उडवतील नासरीच्या नावात. येस आमेन. प्रार्थना करणारे लोक प्रियाने पोटाच्या गाठी उडवतील नासरीच्या नावात. येस आमेन. प्रार्थना करणारे लोक प्रियाने अपेंडिक्स उडवतील नासरीच्या नावात. येस आमेन. प्रार्थना करणारे लोक प्रियाने पत्रा उडवतील नासरीच्या नावात. येस आमेन.
आत्मा सुखवतील येशू नासरीच्या नावात. Yes, Amen. प्रार्थना करणारे लोक प्रियांना बाळकाला जन्म देतील येशू नासरीच्या नावात. Yes, Amen. प्रार्थना करणारे लोक प्रियांना फुलातना वाढत जाणार येशू नासरीच्या नावात. Yes, Amen. प्रार्थना करणारे लोक प्रियांना मी तुम्हाला सांगतो, ज्या व्यक्तीने तुम्हाला झुकावलं असेल, नीचा दाखवला असेल, येणाऱ्या दिवसामध्ये येशू मसीह तुम्हाला खालती डोकी करून चालायची गरज नाही आहे, असं करायची गरज नाही आहे. तर प्रियांना तुम्हाला सांगतो, जेव्हा प्रभू येशू मसीह तुमच्यामध्ये काम करणार, तुम्ही येऊन चालणार प्रियांनो, तुम्ही असं चालणार प्रियांनो. तुम्हाला झाकायची गरज नाही, तोंड चालायची गरज नाही, लाज येण्याची गरज नाही, तुम्हाला लाजायची गरज नाही. कारण प्रियांनो तुमचा मस्तक कधी खाली तो करणार नाही, तो उच्च करत नाही येशू नासरीच्या नावात. Yes, Amen. बोले येशू मसीह की जय. हालेलुया. Hallelujah. बोले येशू मसीह की जय. प्रियांनो लोकांना सांगायला टाइम नाही मिळणार की या नाही करता नाही आलं, या नाही सांगितलं बरं होता नाही आलं, हे नाही करता नाही आलं. प्रियांनो परमेश्वराचा आत्मा तुम्हाला करणं तुमच्यामधून करणार आहे येशू नासरीच्या नावात. Yes, Amen. नेक्स्ट वचन पढ जरा. योहानाचे पहिले पत्र अध्याय क्रमांक 3 आणि वचन क्रमांक 9. योहानाचे पहिले पत्र अध्याय क्रमांक 3 आणि वचन क्रमांक 9. जो कोणी देवापासून जन्मलेला आहे तो पाप करीत नाही, कारण त्याचे बीज त्याच्यामध्ये राहते. त्याच्याने पाप करवत नाही, कारण तो देवापासून जन्मलेला आहे. हालेलुया. हालेलुया. वापस पढ जरा. जो कोणी देवापासून जन्मलेला आहे तो पाप करीत नाही, कारण त्याचे बीज त्याच्यामध्ये राहते. जो कोणी देवापासून जन्मलेला आहे, सांगितलं गेलं तर पापाकडे लक्ष लावणार नाही, कारण बीज त्याचं सांगितलं गेलं त्याच्यामध्ये आहे. हालेलुया. हालेलुया. बोले येशू मसीह की जय. जो कोणी आज देवापासून जन्मलेला आहे, वचन मध्ये लिहिलं गेलं की त्याच्याने वाईट करता येत नाही, कारण प्रभूचं वचन त्याच्यामध्ये आतमध्ये आहे. हालेलुया. हालेलुया. हो सकता प्रियानं आजपर्यंत तुम्ही वाईट करत आला, हो सकता प्रियाने दोष करत आला, तिरस्कार केला, नाना प्रकारच्या वाईटामध्ये गुंतलं गेलं. पण प्रियानो आज प्रियाने एक फैसला घ्यायचा आहे, एक डिसिजन घ्यायचा आहे की आजच्या नंतर चांगला मी मुलगा बनेन, चांगली मी मुलगी बनेन. आणि याच प्रियानं जो देवापासून जन्म घेणार, आत्म्यापासून जन्म घेणार, तो वचन मध्ये लिहिलं गेलं त्याच्याने वाईट होणार नाही. त्याच्यानंतर प्रियानो तो पश्चाताप करणार, मागे फिरणार आणि चांगलं जीवन बितवणार आणि प्रभू येशू मसीह त्याच्या हात हृदयामध्ये बसणार येशू नासरीच्या नावात. Yes, Amen. योहानाच्या पहिल्या पत्रामध्ये वापस लिहिलं गेलं प्रियानो 1 आणि 9 मध्ये आपण काय हालेलुया. हालेलुया. योहानाच्या पहिल्या पत्रामध्ये अशा प्रकारे लिहिलं गेलं की जो आपले पाप कबूल पत्रिकेने कबूल करतो, त्याच्यावर सांगितलं गेलं परमेश्वराची करुणा उपकार होतात, अरे दया होतात. प्रियानो आज जर प्रियानो कोणाला पण प्रभूचा मुलगा बनायचा आहे, प्रभूची मुलगी बनायची आहे, तर याच प्रियानो वचन मध्ये या प्रकारे लिहिलं गेलं की त्याने आपलं पाप पदरी घ्या, कबूल करा आणि सोडून द्या आणि प्रियानो त्याच्यानंतर चांगलं जीवन बितावा. तो वचन मध्ये लिहिलं गेलं. त्याच्यानंतर सांगितलं गेलं, या प्रकारे सांगितलं गेलं की त्याच्या पापाची क्षमा केली जाईल येशू नासरीच्या नावात. Yes, Amen. हालेलुया. हालेलुया. बोले येशू मसीह की जय. हालेलुया. हालेलुया. हो सकता है प्रियानो या प्रकारे सांगितलं गेलं जो देवापासून जन्मतो त्याच्याने पाप करवत नाही त्याच्यामध्ये, कारण त्याच्या आतमध्ये प्रभूचं बीज असतं, त्याचं वचन असतं. प्रियानो अगर वचन तुमच्या हाड मास मध्ये अगर फिट बसलं गेलं, अगर प्रियानो प्रभूचं वचन अगर तुमच्या आज आतमध्ये बसेल आहे की देवाने सांगितलं की मला मुलगा होण्याचा अधिकार देवाने दिलेला आहे, मला मुली होण्याचा अधिकार दिला आहे, की जेवढ्यांनी प्रभूवर इमान ठेवला, जेवढ्यांना प्रभूवर विश्वास ठेवला, परमेश्वरावर विश्वास ठेवला, तेवढ्यांना तितक्यांना प्रभूने मुलं आणि मुलं होण्याचा अधिकार दिला. याचं प्रियानो हे बीज अगर तुमच्या आतमध्ये आज फिट बसेल आहे, तुमच्या बीज अगर हे वचन प्रियानो तुमच्या रक्तामध्ये उतरलं जातं, तुमच्या हाड मास मध्ये उतरलं जातं, माइंड मध्ये उतरलं जातं की चल आजपासून मी छोटा नाही आहे, मी परमेश्वराचा मुलगा आहे. ज्या परमेश्वराचा मुलगा ज्या स्वर्ग आणि पृथ्वीचा स्वामी आहे, सांगितलं स्वर्ग आणि पृथ्वीचा स्वामी आहे आणि धरतीवर जेवढं पण धन आहे ते माझे बापाचं आहे, धरतीवर जे पण पीक आहे ते माझे बापाचं आहे, धरतीवर जे पण पीक आहे परमेश्वराचं आहे, धरतीवर जे पण आशीर्वाद सोना चांदी आहे परमेश्वराचा आहे. आणि त्या परमेश्वराचा आज अगर मी मुलगा बनतो, आज अगर मी मुलगी बनतो, तर मला मान साखून चालायची गरज नाही आहे, मला घाबरायची गरज नाही आहे. परमेश्वराचा आत्मा एक रास्ता अगर शैतानाने माझा बंद केला तर परमेश्वराचा आत्मा 10 रास्ते तुमच्यासाठी ओपन करणार आहे नासरीच्या नावात. Yes, Amen. ज्या प्रियानो आशीर्वादाची खोज करता तो हे समजते की
तुमचा बाप बनला जातो. तो प्रियानं वचन मध्ये लिहिलं गेलं दाहिने बाहिने हातामध्ये परमेश्वर सांगितलं धन आणि महिमा आहे. या प्रकारे लिहिलं गेलं प्रियानो दाहिने बाहिने हातामध्ये आशीर्वाद आहे. तो आशीर्वाद प्रियानो तुमच्या सेवकाईवर, तुमच्या बिझनेसवर, तुमच्या धंद्यावर, तुमच्या बँक बॅलन्सवर, तुमच्या हाड मासावर, तुमच्या परिवारावर, तुमच्या जमिनीवर, तुमच्या घरावर उतरला जाईल शास्त्रीच्या नावात. Yes, amen. बोले येशू मसीह की जय. हालेलुया. Hallelujah. हे प्रियाने तुम्हाला माहिती नसायला पाहिजे की आजपासून परमेश्वराने तुम्हाला एक अधिकार दिला रोवण्याचा. कारण तुम्हाला मुले आणण्याचा अधिकार दिला आहे. आणि जेवढं पण प्रियानो हे करणार रोवणार प्रियानो सकाळी उठणार आणि प्रियानो सकाळी उठणार आणि प्रियानो त्याला सांगितलं साप आणि विंचूला तुडवण्याचा रोवण्याचा अधिकार मी तुम्हाला देतो असं प्रभूने सांगितलं. जेवढं पण सकाळी उठणार आणि प्रियानो सांगणार की कर्जा तुला मी तोडवतोय नास्त्रीच्या नावात. Yes, amen. कर्जा मी तुला तोडतोय नास्त्रीच्या नावात. Yes, amen. तुला मी तोडतोय नास्त्रीच्या नावात. Yes, amen. प्रॉब्लेम तुला मी तोडतोय नास्त्रीच्या नावात. Yes, amen. तुला मी तोडतोय नास्त्रीच्या नावात. Yes, amen. तुला मी रोवतोय नास्त्रीच्या नावात. Yes, amen. मी रोवतोय नास्त्रीच्या नावात. Yes, amen. प्रॉब्लेम रोवतोय नास्त्रीच्या Yes, नावात. amen. मरणारे विचार तुम्हाला रोवतोय नास्त्रीच्या नावात. Yes, amen. प्रियानो एवढं जे असं जर कोणी करणार आहात प्रियानो मी काय सांगतो त्याच्या मुखामध्ये पॉवर आहे. आणि तो येणाऱ्या दिवसामध्ये प्रियानो हे असे शब्द असे कर्ज असे श्राप आपल्या मुखानेच प्रियानो बसून तो कापत न कापत पुढे ना पुढे जाणारे नास्त्रीच्या नावात. Yes, amen. हालेलुया. Hallelujah. बोले येशू मसीह की जय. या तर प्रभूने सांगितलं प्रियानो की धरतीवरची एक पण आशीर्वाद अगर तुझं सही आहे उठणं सही आहे बसणं सही आहे. आयुब प्रमाणे आयुब सांगतो की मी तर आपल्या डोळ्याशी करार केला आहे कोणत्या पण कुवारी बाईवर माझी नजर कधी जाऊ देणार नाही. 31 आणि 1 मध्ये लिहिलं गेलं अगर इयोब प्रमाणे तुम्ही प्रियानो आपल्या डोळ्याशी वायदा करता तर या तर प्रियानो परमेश्वराचा आत्मा सांगतो की इयोब प्रमाणे इयोबला एक पण असे आशीर्वाद दिले नाही असं नाही. इयोबला सर्व धरतीची संपत्ती सर्व आशीष प्रियाने इयोबला दिलं. अगर तुमचं बोलणं सही आहे तुमचं वागणं सही आहे तो प्रियानो अगर आज प्रियानो तुमच्या डोळ्यावर तुम्ही पडदा टाकता वाईट करण्यासाठी या तर प्रियानो योग प्रमाणे परमेश्वराचा आत्मा सर्वप्रथम आशीष तर तुम्हाला देऊन जाणार आहे नास्त्रीच्या नावात. Yes, amen. बोले येशू मसीह की जय. प्रकटीकरण वाच पटकन. प्रकटीकरणाचे पुस्तक अध्याय क्रमांक 22 आणि वचन क्रमांक 20. ह्या गोष्टीविषयी साक्ष देणारा म्हणतो होय मी लवकर येतो. आमेन. प्रभू येशू येईल. ह्या गोष्टीविषयी साक्ष देणारा म्हणतो होय मी लवकर येतो. आमेन. ये प्रभू येशू. हालेलुया. हालेलुया. बोले येशू मसीह की जय. वापस बढ़. ह्या गोष्टीविषयी साक्ष देणारा म्हणतो आणि या गोष्टीविषयी साक्ष देणारा सांगतो होय मी लवकर येतो. आणि हा मी लवकर येतो. आमेन. आणि सांगितलं गेलं इथं पूर्ण होतं. हालेलुया. हालेलुया. प्रियाने जे पण आहे प्रभूचा आत्मा सांगतो की मी शीघ्र लवकर येणार आहे. जे पण मी सांगितलं ते पूर्ण करण्यासाठी. हालेलुया. हालेलुया. हो सकता है प्रियानो आज मी तुम्हाला सांगतो की प्रियानो जेव्हा तुम्ही तोंडातून शब्द काढाल जेव्हा तुम्ही प्रियानो तुम्ही विश्वास प्रभूवर ठेवाल जेव्हा प्रियानो इमान प्रभूवर ठेवाल जेव्हा प्रियानो मुलेचा होण्याचा अधिकार परमेश्वर तुम्हाला देणार. तुमच्यामध्ये अगर प्रियानो जी पण तुमची इच्छा आहे अगर प्रियानो आज तुम्हाला मी सांगून इथं जातो की अगर तुम्हाला घर बनवायची इच्छा आहे गाडी घेण्याची इच्छा आहे बँक बॅलन्स होण्याची इच्छा आहे सेवकाई करण्याची इच्छा आहे या पुढे जाण्याची इच्छा आहे तर प्रियानो तुम्हाला मी सांगतो जेव्हा परमेश्वराचा आत्मा जर तुम्ही शीघ्र लवकर येतो मी वापस लवकर येतो. हो सकता है आपण आज खाली असेल कोणाच्या हार्ट मध्ये कोणाच्या हृदयामध्ये कोणाच्या हार्ट रक्तामध्ये जर प्रभूचा आत्मा घुसणार तर प्रियानो जसं तुम्ही बोलणार तर तसं तुम्हाला देऊन जाणार आहे नास्त्रीच्या नावात. Yes, amen. तो पुरा करून जाणार आहे नास्त्रीच्या नावात. Yes, amen. आणि येणाऱ्या दिवसामध्ये प्रियानो प्रभूचा वायदा पुरा होणार तो शीघ्र वापस येणार आहे. आपल्या लोकांना प्रियानो जे काळा आहात लाल आहात पिळा आहात गोरे आहात सर्व काही पण रंग त्यांचा आहे प्रभूचा आत्मा येणाऱ्या दिवसामध्ये येणार आहे शीघ्र वापस येणार आहे. सर्वांना एक समान प्रियानो सूर्याप्रमाणे चमकवण्यासाठी येणार आहे नास्त्रीच्या नावात. Yes, amen.
प्रियानो तुमच्याला एक सुप्रवस्त्र सांगितलं सुप्रवस्त्र परिधान केलं जाईल नास्त्रीच्या नावात. Yes, Amen. प्रियानो आज तुम्हाला चालावं लागतं त्या समयाला प्रभू शीघ्र येईल. प्रियानो तुम्हाला मी सांगतो की प्रभूला जेव्हा पाहणार तुम्ही हवेमध्ये उडणार आहे नास्त्रीच्या नावात. Yes, Amen. प्रियानो हात फिरवायची गरज नाही पंख हल्ले जातील नास्त्रीच्या नावात. Yes, Amen. प्रियानो तुमची चेहरा रोनक येईल नास्त्रीच्या नावात. Yes, Amen. तुम्ही इकडनं वळून पाहा तुमच्यामध्ये एक पण डाग सफेद डाग बिमारी असणार नाही. तर प्रियानो तुम्ही आशीर्वादित लोक होणार आहे नास्त्रीच्या नावात. Yes, Amen. ते सांगितलं गेलं काचेप्रमाणे नदीसारखं पाणी तुम्ही डोळ्याने पाहणार आहे नास्त्रीच्या नावात. Yes, Amen. एक झाडाला 12 जातीचं फळ तुम्ही पाहणार आहे नास्त्रीच्या नावात. Yes, Amen. बोलो येशू मसीह की जय. हालेलुया Hallelujah. हालेलुया. Hallelujah. कसं काय प्रियानो या ग्राउंड मध्ये जेवढं आज वचन ऐकत आहात प्रियानो जेवढं पण प्रार्थना आपल्या मुखातून सोडणार बाहेर जेवढे पण आराधना मुखातून सोडणार बाहेर बायबल वाचना मुखातून सोडणार प्रियानो असं तुम्ही बायबल वाचणं जाणार त्याची वाट प्रियानो अशी अशी वरती जाणार. अगर प्रियानो तुम्ही प्रार्थना करत आहात तुमची वाट प्रियानो तोंडातून अशी वरती जाणार. अगर बायबल वाचत आहात तुमची वाट तोंडातून अशी वरती जाणार. आराधना करत आहात वाट तोंडातून वरती जाणार. प्रचार करत आहात वाट तोंडातून वरती जातात. सेवकाई करत आहात प्रियानो मेहनत तुमची वरती जात आहे. याच प्रियानो जेव्हा प्रियानो असं प्रियानो वरती जाईल तेव्हा प्रियानो हे सर्व काही वरती जाईल. एक समय येईल प्रियानो जेव्हा प्रियानो आज तुमच्याकडून सर्व काही वरती जात आहे असं जात आहे ना तू वरती. एक समय येईल की प्रियानो त्या समयाला वरून सर्व आशीष प्रियानो तुमच्या बँक बॅलन्स मध्ये तुमच्या घरामध्ये तुमच्या सेवकाईमध्ये तुमच्या सांगितलं गेल्या खेतीवाडीमध्ये ते सर्व उतरणार आहे नास्त्रीच्या नावात. Yes, Amen. बोलो येशू मसीह की जय. हालेलुया. Hallelujah. आपल्या हात चक्र इकडे बघा आपल्या हात चक्र आहे. आपल्या हात चक्र आणि असं करायचं सर्वजण मी सांगणार तुम्ही असं करायचं असं वरती जाऊ द्यायचं वरती विश्वास करा. आपला हात असा करा आपला हात उंच करा आणि आपल्या हात उंच करून असे वरती करा असा जाऊ दे असे वरती करा. विश्वास करा पवित्र आत्मा मी दुआ करतोय की इसी घडी यांची प्रार्थना वरती जाऊ दे यांची आराधना वरती जाऊ दे सचमुच कष्टाचा प्रतिफळ वरती जाऊ दे सचमुच पवित्र परमेश्वर बायबल वाचणं वरती जाऊ दे वर्षिप करणं वरती जाऊ दे यांचे येणं वरती जाऊ दे सर्व वरती जाऊ दे. सूर्य आत्मा पिता या प्रकारे सांगितलं गेलं ज्याची डोळ्यातून वाफ निघते सांगितले ती वरती जाते पवित्र आत्मा सचमुच जेवढ्याची वाफ डोळ्यातून वरती जात आहे प्रार्थना वरती जात आहे आराधना वरती जात आहे. पवित्र आत्मा मी दुआई करतो की प्रभू आजच्या रात्री पवित्र परमेश्वर आजच्या रात्री पिता पवित्र परमेश्वर यांची वाफ पवित्र परमेश्वर बर्फ बनवून उतरले जाओ यांची उतरले जाओ यांच्या सेवकाईमध्ये उतरले जाओ बँक बॅलन्स मध्ये उतरले जाओ ऍड मध्ये उतरले जाओ मास मध्ये उतरले जाओ सर्व पवित्र आत्मा सर्व प्रकारच्या आशीष पवित्र पिता यांच्या हार्ट हृदयामध्ये उतरला जाओ बँक मध्ये उतरला जाओ बाळकांवर उतरला जाओ हर एक संघाई उतरला जाओ हर एक प्रॉब्लेम खत्म केला जाओ चंगाई उतरला जाओ त्या नोकऱ्या उतरल्या जाओ दंड उतरला जाओ सर्व प्रकारचे आशीष पवित्र परमेश्वर यांच्या बँक बॅलन्स मध्ये यांच्या दिमाग मध्ये हाड मध्ये हृदयामध्ये उतरलं जावं नास्त्रीच्या नावात. Yes, Amen. श्री आत्मा आपला हात उंच करा. सांगा हर एकाने की प्रभू येशू मी माझं बँक बॅलन्स उतारतोय नास्त्रीच्या नावात चंगाई उतारतोय नास्त्रीच्या नावात Yes, Amen. बँक बॅलन्स उतारतोय नास्त्रीच्या नावात Yes, Amen. मी प्रभू मध्ये वाढत जाणार नास्त्रीच्या नावात Yes, Amen. प्रार्थनेचे वरदान उतरले जावे नास्त्रीच्या नावात. Yes, Amen. पिता आजपासून मी बिमार नाही आहे मी चंगा आहे नास्त्रीच्या नावात. Yes, Amen. मी रोगी नाही आहे मी शुद्ध आहे नास्त्रीच्या नावात. Yes, Amen. आपला हात उंच करा.
पवित्र आत्मा छे के गाना इसी के टच कर पिता आजच्या वचनाप्रमाणे पवित्र परमेश्वर तर आम्हाला एक अधिकार दिलास पिता आजपासून सांगितलं की आम्ही वाढत ना फळत जाऊ सांगितलं मुले जेवढ्याने तिचा विश्वास ठेवला तेवढ्याने संतान होण्याचा अधिकार दिला मुले आणि मुले होण्याचा अधिकार दिला पिता जो अधिकार दिलास याच अधिकारानुसार पिता आम्ही वाढत आणि फुलत आणि फळत जावयास नासरीच्या नावात यस आमेन। बहुत ही बड़ी और अद्भुत गवाही है। ये बहन अपने गवाही में बता रही कि 3 महीने से इस पेट के लगातार पेट में दर्द होता था। खाने में बहुत ही दिक्कत होती थी, बैठने में भी दिक्कत होती थी। उसी हालात में बहन अस्पताल में गई, चेकअप करवाया। डॉक्टर ने जवाब दिया कि पेट के अंदर पूरी तरह से सूजन आ चुकी है। विश्वास के साथ पेट की मिनिस्ट्री में आई और प्रेयर करवाई और कहा गया जाकर दोबारा रिपोर्ट निकाला और बहन ने जब दोबारा जाकर रिपोर्ट को निकाला टोटली नॉर्मल रिपोर्ट के साथ ही बहन ब्लेस हो चुकी है। हालेलुया। बोले यीशु मसीह की आणि बघा प्रियांनो 3 महिन्यापासून बहिणीच्या पोटामध्ये त्रास व्हायचा आणि जेव्हा रिपोर्ट काढला पूर्ण आतमध्ये आतड्यांना सुजावण होती गर्भाशयामध्ये प्रॉब्लेम सुजावण होतं वापस प्रार्थना केल्यानंतर वापस रिपोर्ट काढले बहिणीने इथं बघा लिहिलं गेलं नॉर्मल पूर्ण पद्धतीने परमेश्वराने आजाद केलं रिपोर्ट सांगती आहात जे सुजावण होते पोटामध्ये आतड्यांना सुजावण होतं पूर्णपणे पूर्ण शरीराला सुजावण होतं टोटल सुजावण निघून गेलं प्रभूने टोटल फ्री केलं आपला हात उच्च करा आणि मोठ्याने टाईप करायचं जातात की एक प्रभूने एक आशीर्वाद आम्हाला दिलेला आहे कोणाच्या मी डोक्याला हात ठेवल्यानंतर परमेश्वर त्या व्यक्तीचा रिपोर्ट नॉर्मल करत असतो आणि गुड टेस्ट मध्ये आहे रिपोर्ट सांगती आहात मी सांगत नेहमी असतो की अस्पतालमध्ये जाऊन रिपोर्ट चेक करा परमेश्वर तुम्हाला आशीर्वाद देईल आणि प्रार्थना केल्यानंतर पाठवलं याला वापस ताकि या बहिणीला विश्वास होईल की परमेश्वर अद्भुत काम करतो की नाही करतो आणि जेव्हा प्रार्थना केली तो दुसरा रिपोर्ट बघा त्याच्यामध्ये पूर्ण सुजावण आहे आणि याच्यामध्ये बघा डायरेक्ट इथं नॉर्मल आहे ती बहीण सांगते की मी ऍडमिट किती दिवस झाले ऍडमिट हे बघ ते सांगते की 10-12 हॉस्पिटल बदललं 3 दिवस मी रात्र हॉस्पिटलमध्ये पडून आणलं पण कधी नॉर्मल येत नाही सुजावण कधी खतम होत नाही तर मी काय सांगतो प्रियांनो या प्लेसवर जे लोक येतात तिथे प्रभू येशू मसीह साक्षात काम करत असतो आम्ही ती गवाही दाखवत असतो झुट्टी नाही दाखवत साबित करतो प्रभू येशू मसीह की सच्ची परमेश्वर हिलिंग करतो ती गवाही आम्ही दाखवत असतो लोकांना की सचमुच परमेश्वर अद्भुत काम करतो असं नाही की याच्या पोटामध्ये त्रास होता ती गेल्या निघून रिपोर्टच्या सांगती आहात लोक सांगत असतात की प्रभू काम करत नाही अरे प्रभू पहिला पण काम करायचं होतं आज पण करतो नंतर पण करतं खाली एक माणसाचं ठिकाणं पाहिजे हालेलुया परमेश्वर अद्भुत करणार अगर प्रियानो कोणाला असा तकलीफ आहे त्रास आहे प्रियानो सांगा त्यांना बातमी पोहोचवा की आंबोलीमध्ये एक वेळा तर 10 बार प्रार्थना करायची गरज नाही मला एक हात ठेवणार गायब होणार येशू नासरीच्या नावात आपला हात ठेवा रक्त आटत जायचं म्हणजे कमी होत जायचं असा वेळी हा भाऊ प्रार्थनेला गेला असा वेळी हा भाऊ डॉक्टरकडे गेला या भाऊने रक्त 8 महिन्याच्या काळात 12 बोटल रक्त चढवलं तरी पण कमी होत होतं असा वेळी हा भाऊ इकडे प्रार्थनेमध्ये आला या भावाने प्रार्थना करून घेतली आता हा भाऊ सांगत आहे आता रक्त कमी होत नाही तर पूर्णपणे वाढत गेले हा भाऊ आशीर्वादित झाले हालेलुया बोले यीशु मसीह की हालेलुया ये भाई गवर्नमेंट टेस्ट मध्ये है खून कम होता था जबकि अस्पताल में जाता था लगातार 12 बोतलें लगाई फिर भी कम होता जाता था शरीर में खून कम होना तो सादी बात नहीं है हालेलुया 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 ऐसे नहीं खून कम होता तो अंदर खून चूसने वाला कोई आत्मा रहता है हालेलुया और अस्पताल गया जगह जगह गया बता रहा है कि 10-12 बोतलें चढ़ाई
फिर भी खून बढ़ता ही नहीं था। जबकि इस मिनिस्ट्री की बातमी भाई को लगी कि आंबोली में मैं जाके देखता हूँ, और जबकि आंबोली में भाई आया, मुझे 10 बार प्रार्थना करना नहीं पड़ा, खाली एक हाथ रखना पड़ा और बताया, प्रार्थना की, और आज रिपोर्ट के साथ है टोटल नॉर्मल है और बहुत ही ज्यादा खून बढ़ चुका है। अभी खून कम नहीं होता तो खून बढ़ते जाता। अपना हाथ उठा और बोले यीशु मसीह की। बघा प्रियांनो, एक रक्त माणसाच्या आतमधून आटून जातं, खूप वाईट बिमारी असते। नाही कोणी काय सांगितलं डॉक्टरने रिपोर्ट काढली तो? 2 पॉइंट होता. हा. 2 पॉइंट होता तर त्यांनी सांगितलं की आता तू जगणार नाही. आता जगणार नाही, खतम होऊन जाणार. तर त्याने ते व्हेंटिलेटर लावला. हा. रक्त लावलं तर सगळं 4 तास रक्त लावलं. हा. 4 तास म्हणजे एका 5, एका 3, एका 2, नंतर लास्टला 2 असे 12 बोटं लावल्या. हा. त्याच्यानंतर तू खालीच होतं तुला रक्त तरी आठवत होतं. आठवत होतं. इथे आल्यावर प्रार्थना केल्यावर फरक पडून गेला. आता रक्त आटत नाही. आणि आता वाढतं तर 10 वर गेलो. 10 वरती गेलं. आता तंदुरुस्त आहे, मजबूत आहे. आता मरणातून बाहेर निघला. कोणी बरं केलं? आपल्या हात उचलण्यात काय हे बघा, तुम्ही दर संडे बांधा कसा गवाई? अरे बांधा की नाही बांधा? हा, हे प्रभूने मला आशीष दिलेला आहे. आता तुमच्यावर उतरणारे हालेलुया. बोले यीशु मसीह की हालेलुया. बघा प्रियानो, याच्यामध्ये माझी खुशी आहे. ज्यापुढे माझ्या मागे याची गरज नाही. लोकांना सांगा की आंबोलीमध्ये प्रभू यीशु मसीह काम करतात. तारीफ करा. प्रोफेट स्पेन की अद्भुत गवाही है। ये भी अपनी गवाही में बता रही कि 15 दिन से स्पेन की बॉडी पर इतना बुखार था कि मैं सह भी नहीं सकती थी। अस्पताल में गई और चेकअप करवाया, टाइफाइड बुखार बताया गया। उसके हालात में मैं टेस्ट की मिनिस्ट्री में आई। जैसे फर्स्ट टाइम आई और बहन के लिए ले हैंड प्रेयर की गई और बताया गया कि वापस जाकर रिपोर्ट निकालो, चेकअप करवाओ। बहन विश्वास के साथ गई और चेकअप किया। तुम्हारा ये पेन नेगेटिव रिपोर्ट के साथ प्लेस हो चुकी है। हालेलुया। 15 दिवसापासून ताप होता आणि टायफॉइड किंवा ताप होता. आणि जेव्हा प्रार्थना केली, मला माहिती आहे या बंगल्यात चालता पण येत होतं. उचलून सारखे धरून फिरवायचं, असं करून फिरवायचं, हे ना, रडत फिरायचं. यांच्या घरचे लोक चालता देखील येत नव्हतं. मी खूप बघितलेलं आहे. आणि मला सांगायचं की टायफॉइडचा तेव्हा जेव्हा हात ठेवलं या बंगल्यावर, ताप उतरला गेला आणि त्याच्यानंतर रिपोर्ट काढलं. इथं बघा, हे इथं बघ, जरा दाखव, जरा झूम करून. इथं निघलं गेलं नॉर्मल आला. त्याच्यानंतर आता ताप उतरला गेला, श्राप तुटला, बंधन तुटलं. प्रभूने संग केला. गवाईची रिपोर्ट जे सांगते आहे, आपला हात उंचा करा आणि तारीफ करा.